तुकाराम महाराजांच्यासारखा एक विलक्षण माणूस या भूमीत होऊन गेला. मला लोकांनी गेले काही दिवस एवढी पुस्तकं दिली, तिथं मीना गोडखिंडी बसल्यात, त्यांनी मला त्या डोंबिवलीचा इतिहास दिला. काल दीपक नरवणेंनी माझ्या हातात एक एवढा मोठा ग्रंथ दिला, तो वाचायला म्हटला तर किती दिवस लागत आहेत मला. दुर्गेश पुरवळेकर इथं आहेत, त्यांनी 2 पुस्तकं त्यांची दिली. मी गेले घरी गेल्यापासनं रात्र पहाटेपर्यंत काही चाळत होतं आणि वाचतच होतो सगळ्या. काही मिळते का त्याच्यात, आपल्याला काही मुद्दे मिळत आहेत का सगळ्या याच्यातनं, हे ते बघत होतो. पण तुकाराम महाराज हे काही सामान्य माणूस नाही. अहो, एक जर का माणूस केवळ 12 शब्दात प्रेमाचा वैश्विक सिद्धांत सांगत असेल तर तो माणूस काय असला पाहिजे आणि ती भाषासुद्धा कशी असली पाहिजे या सगळ्या याच्यातली. आज मराठी काय, मराठीचं काय होणार वगैरे असं करतात. काही मराठीला काही होत नाही म्हणून. मराठी काही सामान्य भाषा नाही, अमृतातही पैजा जिंकणारी ही भाषा आहे सगळ्याची. परंतु तुकाराम महाराज असं म्हणतात बघा, प्रेमाचा वैश्विक सिद्धांत आहे, याच्यावर कोणी पेपर वाचला तर जगात डोक्यावर घेऊन नाचतील तुम्हाला लोक. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम ना ये बोलिता ना दाविता ना सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. हा 2 मनांचा अनुभव आहे. बोलून दाखवता येत नाही, दाखवता येत नाही. इट कॅनॉट बी टोल्ड, इट कॅनॉट बी शोन, इट कॅनॉट बी डिस्क्राईब्ड. हा 2 मनांचा अनुभव आहे. 4 शब्द त्यातले अक्षरं एकाक्षरी आहेत शब्द त्यात. या 8 शब्दात तुकाराम महाराजांनी प्रेमाचा सिद्धांत सांग. ते झाडाभोवती फिरलं, हिरवळीवर लोळलं, गाणी 4 म्हटली म्हणजे प्रेम मी होत नाही. आता तुकाराम महाराज दिसलेलंच होतं पुढं काय होणार ते, म्हणूनच लिहून ठेवले त्यांनी ते सगळ्या. आणि आमची आत्ता पोरं सगळे तरुण मुलं तिथं त्या किल्ल्यावर आले तरी त्यांचा हा मोह काही सुटत नाही. हा पिक्चर पाहिला का तो पाहिला का, याच्यात ती हिरोईन आहे, तिकडं हे केलेलं, ती चित्रांगदा सिंग आहे, मग त्या वगैरे ते चालतं सगळं. काय पांढरा रंग घेऊन येतात लोक, कारण किल्ल्याचा दगड काळा असतो म्हणून. पांढरे कपडे असतात, पांढरा शर्ट, पांढरे बूटसुद्धा पांढरे असतात, जितेंद्रसारखे घातलेले लोक. तर पूर्वी जितेंद्र घालायचा बघा, पांढरे बूट घालून नाचायचं सगळ्या. आणि हातात ऑइल पेंटचा डबा असतो पांढऱ्या, आणि असा बदाम आणि बाण काढायचं, नावं लिहायची बाणाच्या टोकाला, तिकडे मग परत येणार आहोत, कधी येणार आहोत, त्याचा सगळा हिशोब द्यायचा. हे प्रेम नाही. एवढं थोडंसं आकर्षण तात्कालिक असेल फक्त, याला प्रेम म्हणत नाही. तसं तुकाराम महाराज सगळ्या ह्याच्यातनं. पण या सगळ्यात एक मात्र गुण आहे, विशुद्ध चारित्र्याचा हा गुण आहे सगळ्या. श्रीकृष्ण एवढा असून श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर काही कोणी शिंतोडे कधीही मांडले. श्रीकृष्ण काही कोणाचा हात धरून, आता रुक्मिणीनं सांगितलं म्हणूनच तो घेऊन गेला, नाही तर काही श्रीकृष्णानं असं काही केल्याचं दिसत नाही कुठं. श्रीकृष्ण बऱ्याच वेळा दुर्वासांच्या तावडीत सापडलेला होता बरं. आता दुर्वास म्हणजे काय, आपल्याकडं काही जे असे भयंकर तापट वगैरे असे जे काही लोक आहेत ना, त्यांचा सगळ्यांचा आध्वर्य म्हणजे दुर्वास. अजून एक होते जमदग्नी म्हणून. तर या असल्या 2-4 नावापासून सावध राहा, कोणी फार जवळ जायचं नाही या लोकांची. दुर्वास एक दिवस आले कृष्णाकडं आणि ते हिंडायला लागले द्वारक्यात, तिकडे सगळीकडे हिंडायला लागले. आणि ते म्हणायला लागले, मी दुर्वास आहे, मी कुणालाही मी त्यांच्या घरी येऊन राहीन आणि मी सांगेन तसंच करायला पाहिजे. एवढं जरी झालं चुकलं तर मी शाप देईन, मला क्रोध येता कामा नाही या सगळ्या. लोक म्हणाले, मग तुम्ही येऊच नका आमच्याकडे, नकाच येऊ बाबा, हे असलं काहीतरी आम्ही काय पदरात घेऊ तुम्हाला इथे. पण श्रीकृष्ण होता. श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे. तो दुर्वासांच्याकडे गेला आणि त्यांनी प्रार्थना केली, आणि तो म्हणाला, मुनिवर या तुम्ही माझ्याकडे राहा. ते म्हणाले, अरे माझा राग, तू माझा क्रोध तू पाहिला आहेस, तुला सगळं माहिती आहे काय आणि काय नाही. तो म्हणाला, मला सगळं माहिती, मग मी येथून राहतो. म्हणाला, मला कधीही क्रोध येता कामा नाही कृष्णा, क्रोध आला तर मी शाप देईन तुला. म्हणाल ठीक आहे. त्यांनी इतका हैदोस घातला, रात्री कधीही उठायचे, त्या शिष्यानं जेवण मागायचे, काहीही करायचे. एकदा आग लावली त्यांनी, सगळे प्रकार दुर्वासाने केले, श्रीकृष्णाला क्रोधच आला नाही. शेवटी त्यांनी असा काही उपाय काढला की आता ह्याच्याखेरीज शक्यच नाही दुसरं, म्हणून त्यांनी एक रथ काढला. त्या रथाला एका बाजूला श्रीकृष्णाला झुंपलं, दुसऱ्या बाजूला रुक्मिणीला झुंपलं, आणि मला घेऊन जा म्हणाले तिथनं. श्रीकृष्ण त्या द्वारकेतनं एका बाजूला रुक्मिणी, एका बाजूला श्रीकृष्ण तो रथ घेऊन जात आहेत. आत दुर्वास बसलेले आहेत. दुर्वासांना लाज वाटायला लागली की सगळे लोक कसे बघतायत आपल्याकडे, काय सांगून बसलो आपण आता हे.
हा माणसाला क्रोधच येत नाही एवढं सगळं करून काही झालं, पण हा सगळ्या पलीकडे गेलेला आहे, हा स्थितप्रज्ञ माणूस आहे सगळ्या जगातला. आणि दुर्वासच पळायला लागले बरं का रथ सोडून तिथनं शेवटी. मग कृष्णाने त्यांना बोलावून आणलं आणि त्यांनी सांगितलं, अहो असं काय करताय मुनिवर? ते म्हणाले, अरे नाही रे, माझं चुकलं सगळं ह्याच्यात, मी करायला नको होतं ते करून बसलो, तुला सांगितलं करायला, तू फार मी शरण गेलो आहे तुला ह्याच्यात. पण दुर्वासांच्याकडे काही शक्ती होत्या, त्यामुळं दुर्वासांनी त्या शक्तींनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीसाठी एक असं काही वरदान मागितलं की या दोघांची कांती सोन्यासारखी झाली सगळ्या ह्याच्यात. किती उदाहरणं आहेत त्याची, फार गमतीदार उदाहरणं आहेत. श्रीकृष्ण दिसायला निस्संशय सुंदर होतं, त्याचं रूपाचं मोहिनी सगळ्यांना पडले. त्या अगदी लहान त्या मथुरेत असल्यापासून त्या अगदी द्वारकेपर्यंत सगळ्यांना मोहिनी पडलेली. आणि शिवाजी महाराज दिसायला अत्यंत सुंदर होते असं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. एवढंच नाही, हा माणूस लोकांचा नेता आहे, हा माणूस सच्चा राजपूत आहे, हा बोलतो ते सत्य होतं. आणि याच्याकडं पाहिलं की नंतर हा माणूस लोकांचा नेता आहे सांगायची गरज नाही, या लोकांचा राजा आहे सांगायची गरज नाही, असं मिर्झाराजाच्या लोकांनी आग्र्याला लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात. अजाईब सुरतीक्षयजी गौरवरंगी, विलक्षण गोरा रंग यांना मी प्राप्त झालेला आहे, सरळ नाक आहे, बारीक मिशा आहेत, आणि असे मिश्किलपणे ते हसतात असं त्यांनी लिहिले काही लोकांनी. शिवाजी महाराज काही शामल बिमल नव्हते, शिवाजीराजे गोरे होते दिसायला, अतिशय देखणे होते, श्रीकृष्णही देखणा होता. पण चारित्र्य हा जो भाग आहे, हे श्रीकृष्ण परा अध्यात्मच, अख्खा अध्यात्म आहे श्रीकृष्ण म्हणजे सगळ्या. आपल्याकडं शील आणि शिवाजी महाराजांना की शब्द वापरलेले आहेत, निश्चयाचा महामेरू बहुत जनान श्रीमंत योगी आहे, परोपकारा चियाराशी उदंड गडती जयासी, तयाचे गुणमहत्वासी तुलना कशी तुलना करायची या गुणांशी आणि काय करायची. त्याच्यात फार महत्त्वाची गोष्ट आहे, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. ह्याच्यापेक्षा चारित्र्य, ह्याच्यापेक्षा शील काय असू शकतं. जल की शोभा कमल है, पाण्याची शोभा कमळाचं फूल असतं. दल की शोभा फील, चतुरंग दलाची शोभा, फील म्हणजे हत्ती. जल की शोभा कमल है, दल की शोभा फील, धन की शोभा धर्म है और कुल की शोभा शील, असं म्हटलेलं आहे सगळं. त्या कवी भूषणाने असं म्हटलं आहे, सुंदरता गुरुता, किती गुण आहेत बघा शिवाजी महाराजांचे. सुंदरता गुरुता प्रभुता भनी भूषण होती है आदर जामे, सज्जनता ओ दयाळुता दीनता कोमलता झलकै पर जामे, दान कृपानहु को करी बो अभय दानन की बर जामे, साहिन सोरन टेक विवेक इते गुण एक शिवासर जामे. एवढ्या सगळ्या गुणांचा समुच्चय हा शिवाजी महाराजांच्याकडे झाला आहे. पण तरीसुद्धा आता एक प्रसंग असा आहे की शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्याच्या नंतर ही बातमी ज्यावेळेला औरंगजेबाला कळली, तेव्हा औरंगजेब असं म्हणाला की हा एक माणूस असा होता की ज्याच्यात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती. माझे सेनानी गेले 19 वर्ष ह्याच्याशी झुंजतायत, पण ह्याचं राज्य वाढतच राहिलं. आणि शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांशी कधीही या माणसाने गैरवर्तन केलं नाही, असं औरंगजेबानं म्हटल्याचं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे तिथे शिवाजी महाराज. औरंगजेब म्हणाला, आपल्याला औरंगजेबाचं सर्टिफिकेट नको आहे, पण औरंगजेबसुद्धा असं म्हणाला, ही सुद्धा काही सामान्य गोष्ट नाही. औरंगजेबाच्याकडून दुसऱ्या कोणाचं कौतुक आयुष्यात कधी झालं असेल असं मला मुळीच वाटत नाही. ते सगळ्या एकूण त्याचा स्वभाव बघता आणि 89 वर्षाचं आयुष्य बघता औरंगजेबाचं मला मुळीच वाटत नाही. पण शिवाजी महाराजांच्या चारित्र्याबद्दल असं म्हणतो तुम्हाला मी. आता खरी गोष्ट नाही, पण ही जीच वाक्य आहेत ती थोडीशी नाट्यातनं आलेली आहेत, पण अतिशय समर्थपणे मांडलेले आहेत. म्हणून मी तो प्रसंग तुम्हाला सांगतो की औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे. औरंगजेबाचे मनसबदार उभे आहेत, म्हणजे उजव्या हातावर डावा हात ठेवायचा आणि खाली मान घालून उभं राहायचं. कुणी हूं की चू करायचं नाही बरं का, शब्द काढायचा नाही. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज बेगी नावाचा प्रकार असतो, त्याच्याबरोबर तो अर्ज द्यायचा. तिथं शिवाजी महाराज कडाडले होते, म्हणजे काय झालं असेल त्या दरबारची अवस्था देव जाणे. पण एका बाजूला त्याचे शहाजादे आहेत, म्हणजे पोरं उभे आहेत औरंगजेबाची, आणि त्यांना ते सगळं समजावून सांगतो येतो. आणि औरंगजेबाच्या अलकाबाचे नारे चाललेत, म्हणजे हजरत सलामत,
किबलाए दीनो दुनिया अबुल मुजफ्फर मोईउद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनशाह गाझी आलमगीर बहादर अलकाप चालले ते. आणि औरंगजेब येतो आणि म्हणतो ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारी आँखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामू जान अमीरुल उमरा शायस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये है हमारे सिपह सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों के मार के जख्म इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं. यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा के भाग गए. यह है हबशी फौलाद खान, इनके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. यह कार तलब खां, ये रसूल बेग रोज़बानी, ये मीर आतिश तरबियत खां, ये खान जहाँ बहादुर, बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश भाव सिंह हाडा, ये रनमस्त खां, ये केसरी सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा. तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफ़गानी, उज़्बेकी, हबशी, मुग़ल फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों शिवा को ये फतह हासिल होती है? हमारी तरह गोला बारूद, हाथी, घोड़े, खजाना, तोपे शिवा के पास नहीं हैं, फिर भी फतह हासिल होती है उसे. क्यों? ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे. औरत तो शराब, नाच गाने, मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा को कभी नहीं समझ पाओगे. इस शिवा ने मजबूत किले बनाए, इस शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने. लेकिन उससे भी कई ज़्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए है उसने. हमने शिवा के लोगों को लाखों के जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थोक दिया. आज तक हम दुनिया की हर चीज़ खरीद सकते थे, लेकिन शिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं और वे बिकते भी नहीं. शिवाजी घाघ है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फ़कीरों की इज्जत करता है वो. इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है. हमें दुश्मन भी जो मिला वो शिवा जैसा. चारित्र्य हे अतिशय मोलाचं आणि अलीकडच्या काळात सांगण्यासारखं काही एकच मुद्दा असेल तर तो चारित्र्य सांगितलं त्याने एवढं बाळगलं तरी बास आहे असं मला वाटतं. काही शिकायचं असेल त्याच्यातनं तर एवढा एक जरी मुद्दा शिकला, एक गण शिकला तर मला असं वाटतं आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल सगळ्या ह्याच्यात. किती गोष्टी सांगायच्या. मला ते सगळं श्रीकृष्णाचं चरित्र अख्खं पाठ आहे,
अगदी समंतक मण्यापासनं जांबुवानानं आपली मुलगी दिली, तिचं नाव जांबवती. ते 8 श्रीकृष्णाच्या पत्नी आहेत त्याच्यात जांबवती. मला एकदा लोकांनी विचारलं की महाराजांचं ठीक आहे बाबा, तुम्ही वाचता सगळं, ते श्रीकृष्णाच्या बायकांची नावं कशी काय तुमच्या लक्षात राहिली बाबा? म्हटलं माझा जन्मच मुळे गोकुळाष्टमीचा आहे, निदान नावं तरी लक्षात राहू, बाकी जाऊ दे म्हटलं सगळं त्याच्यातनं, पण निदान नावं तरी लक्षात राहू दे. पण हे असं आहे, या देशाला इतकी मोठी देणगी मिळालेली असताना या त्याचं असं अधःपतन व्हावं, हे खरं म्हणून की आपण जगाला शिकवण द्यायला पाहिजे. असं होतं आपल्याला. फ्रेडरिक मॅक्समुल्लर होता. फ्रेडरिक मॅक्समुल्लरनी हा जो धर्म आहे, हिंदू धर्म, हा उखडून काढण्यासाठी याचं मूळ आणि यांचे जे ग्रंथ आहेत ते वेदात आहेत, म्हणून वेदांवर घालून टाकू म्हणून वेदांचा अभ्यास सुरू केला. आणि तो त्या वेदात एवढा रमून गेला की फ्रेडरिक मॅक्समुल्लरनी वेदांचं अनुवाद केला. ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला इंग्लंडमध्ये. तो म्हणाला, भारताला लुटून तुम्ही इतका पैसा आणलेला आहे. छापा म्हणाला त्यांनी, ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. वेद, ईस्ट इंडिया कंपनीनं वेद छापले, अनुवाद छापला त्याचा. एवढे मोठे मौलिक ग्रंथ, एवढं मोठं तत्त्वज्ञान, एवढी मोठी व्यक्तिमत्व इथं झालेलं असताना आपल्या देशाचा अधःपात का आणि कसा इतक्या लवकर का व्हावा, ह्या कारणाची मीमांसा ही करणं अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या मी भूषणाचा एक छंद म्हणतो आणि थांबतो. त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो. कुंद कहा पय वृंद कहा रुचंद कहा सरजाजस आगे, भूषण भान कृसानु कहा बखुमान प्रताप महीतल पागे, राम कहा द्विजराम कहा बलराम कहा रन में अनुरागे, बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. धन्यवाद.